नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लहरी हवामानाप्रमाणे शेअर बाजारातही मूड स्विंग पाहायला मिळत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी कधी खोल कोसळत आहेत तर कधी अशक्य अशी शिखरं गाठताना दिसत आहेत, तर कधी पठारासारखे सपाट असतात. आजचा दिवस हा सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी मरगळीचा होता. अशा लहरी वातावरणामध्ये गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायचं हे आम्ही रोज तज्ज्ञांच्या मदतीनं सांगत असतो. आजही आपण गुंतवणूकदारांना हे मार्गदर्शन करणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. गेल्या काही दिवसातला सगळ्यात थंड कारभार आज शेअर बाजारात पाहायला मिळाला. दिवसभर जेमतेम 50 अंकांच्या रेंजमध्ये फिरणारा निफ्टी दिवस अखेर 44 अंक घसरून बंद झाला, तर सेन्सेक्स 300 अंकांनी घसरलेला पाहायला मिळाला. अर्थसंकल्पानंतर सोमवारपासून मिड कॅप कंपन्यांमध्ये सातत्याने खरेदी सुरू आहे. आज पुन्हा एकदा मिड कॅप इंडेक्स 317 अंकांनी वधारलेला आहे. गेल्या 3 दिवसात हा इंडेक्स जवळपास 1000 अंकांनी वधारलेला आहे. झोमॅटोच्या शेअर्सची संख्या कमी करा असा सल्ला HDFC सिक्युरिटीजनं दिलेला आहे. गेल्या काही दिवसात झोमॅटोचा शेअर सातत्याने घसरतोय. आजही हा शेअर 1.5% घसरलेला पाहायला मिळाला. इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसली. गोल्डमन सॅक्सनं भारतीय इंधन वितरण कंपन्यांची कामगिरी पुढील आर्थिक वर्षात उत्तम राहील असा अहवाल जाहीर केलाय. यामुळे HPCL IOCच्या शेअर्समध्ये तेजी बघायला मिळाली. रुपयाची घसरण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. एका डॉलरचा भाव आज ₹87.41 पोहोचला. विशेष म्हणजे आज जगातल्या इतर चलनांच्या तुलनेत डॉलर घसरलेला आहे, तरीही भारतीय रुपयाच्या तुलनेमध्ये डॉलर महाग होत चाललेला आहे. परदेशी गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील नफा वसुली आणि कच्च्या तेलाची आयात यामुळे भारतामध्ये डॉलर महाग होतोय. अल्गो ट्रेडिंगचा फायदा छोट्या गुंतवणूकदारांना देखील मिळणार आहे. सेबीचे नियम बदलण्यात येणार आहेत. आतापर्यंत केवळ संस्थात्मक गुंतवणूकदारांनाच अल्गो ट्रेडिंग करता येत होतं. मात्र नव्या नियमावलीमुळे अल्गो ट्रेडिंगचा फायदा आता छोट्या गुंतवणूकदारांना देखील घेता येणार आहे. परदेशी गुंतवणूक सोपी व्हावी यासाठी फेमा कायद्यात बदल करून जाचक अटी रद्द करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती NDTV प्रॉफिटच्या सूत्रांनी दिली आहे. म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे नियम यामुळे सोपे होण्याची शक्यता आहे. टाटा पॉवरच्या शेअरला मोतीलाल ओसवालनं बाय रेटिंग कायम ठेवलेलं आहे. तिसऱ्या तिमाहीचा निकाल उत्तम लागल्यानं भविष्यामध्ये शेअरची किंमत 35% वाढण्याची शक्यता आहे, असं मोतीलाल ओसवालचं म्हणणं आहे. ओला इलेक्ट्रिकनं स्कूटर नंतर आता पहिली इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणलेली आहे. ही बाईक 125 सीसीची असणार आहे. त्याचं नाव रोडस्टार X असं ठेवण्यात आलेलं आहे. या बाईकची किंमत अंदाजे 90,000 ते 1,70,000च्या दरम्यान असेल. एकदा चार्ज केल्यानंतर ही बाईक 500 किलोमीटरचा पल्ला गाठू शकते असा दावा कंपनीने केलाय. जितकी रेंज जास्त तितकी बाईकची किंमत अधिक असेल असं कंपनीने सांगितलेलं आहे. आणि सोन्याचा भाव दररोज नवे उच्चांक नोंदवतोय. गेल्या 24 तासामध्ये जळगावमध्ये सोन्याचा भाव 1,500 रुपयांनी वधारला. 10 ग्रॅम सोन्याचा दर आज 87,000च्या पार गेलेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीन आव्हान देण्याच्या तयारीत आहे. मेक्सिको आणि कॅनडाप्रमाणे नमतं न घेत चीननं थेट जागतिक व्यापार संघटनेचा दरवाजा ठोठावलाय. थोडक्यात आता जगातल्या 2 तुल्यबळ राष्ट्रांमध्ये व्यापारावरून युद्ध पेटण्याची चिन्ह दिसायला लागली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची घोषणा उलटून 24 तास होत नाहीत तोच मेक्सिको आणि कॅनडानं ट्रम्प यांच्याशी बोलणी केली आणि महिनाभरासाठी टॅरिफ संकट टाळून घेतलं. मात्र चीन मागे हटेल असं दिसत नाही, कारण चीननंही अमेरिकेच्या आयात मालांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केलाय.
मंगळवारपासून चीनी वस्तूंवर 10% अमेरिकन टॅरिफ लागू होताच चीनने ताबडतोब प्रत्युत्तर दिलं आणि काही अमेरिकन उत्पादनांवर 10 ते 15% शुल्क लागू करण्याची घोषणा केली. 10 फेब्रुवारीपासून चीन अमेरिकी कोळसा, द्रवीकृत नैसर्गिक वायूवर अतिरिक्त 15% शुल्क लागू करेल. तसंच कच्चं तेल, कृषी यंत्रसामग्री, मोठ्या विस्थापन मोटारी आणि पिकअप ट्रकवर 10% शुल्क लागू करणार आहे. चीननं हा टॅरिफ लागू करताना जागतिक व्यापाराच्या नियमांवर बोट ठेवलंय. चीनी मंत्रिमंडळाच्या राज्य परिषदेच्या सीमा शुल्क आयोगानं एक निवेदन जारी केलंय. अमेरिकेनं केलेली ही एकतर्फी दरवाढ जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं गंभीरपणे उल्लंघन करते आणि चीन अमेरिकेचे आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर याचा परिणाम होतो आहे. या शब्दात आणि या दोन राष्ट्रांमधल्या जे शुल्क युद्ध आहे त्याचा परिणाम भारतावर देखील पाहायला मिळतोय. कारण गेल्या काही दिवसांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी चढ उतार पाहायला मिळत होती. आज बाजारामध्ये फार चढ उतार पाहायला मिळाला नाही. मात्र गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये बाजारानं मोठी पडझड पाहिलेली आहे. मंगळवारी बाजारामध्ये चांगली तेजी बघायला मिळाली होती. अशा चित्रविचित्र परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी काय करायचं हे सांगण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय कोटक म्युच्युअल फंडाचे सिनियर फंड मॅनेजर अतुल भोळे यांना. कोटक म्युच्युअल फंडातील अनेक महत्त्वाचे फंड ते मॅनेज करतात. बाजारातील योग्य गुंतवणुकीचा त्यांचा जवळपास 18 वर्षांचा अनुभव आहे. अतुलजी, स्वागत आहे तुमचं या शोमध्ये. आणि सगळ्यात पहिला प्रश्न, यंदाचा बजेट आपण बघितलेला आहे, तुम्ही त्याची फाईन प्रिंट बघितल्यानंतर कोणत्या गोष्टी तुमच्या मते अशा आहेत ज्या अर्थव्यवस्थेला आता उभारी देऊ शकतात? सगळ्यांनाच आपण आता बऱ्यापैकी बजेटचं विश्लेषण झालेलं आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की इन्कम टॅक्स स्लॅब्समध्ये बऱ्यापैकी गव्हर्नमेंटने कमी केलेले आहेत आणि त्याच्यामुळे ऑलमोस्ट 1 लाख कोटी एक टॅक्स आपल्याला कमी फॉर द मिडल क्लास कमी भरावे लागणार आहेत. तर हे दॅट इज द बिगेस्ट पॉझिटिव्ह फ्रॉम द बजेट आय थिंक. याच्यामुळे एकतर कन्झम्पशन वाढू शकतं किंवा जर लोकांना इन्व्हेस्टमेंट वाढवू शकते तर पर्टिक्युलरली कन्झम्पशन सेक्टरसाठी हे बऱ्यापैकी चांगलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बजेटमध्ये गव्हर्नमेंट जे फिस्कल प्रुडन्स म्हणतात, आर्थिक जे नियम आहेत ते बऱ्यापैकी त्यांनी अधेअर केले आहेत. 4.8% मागच्या वर्षीचं फिस्कल डेफिसिट होतं FY25 आणि पुढे जाऊन ते 4.4चं टार्गेट आहे आणि दरवर्षी ते खाली आणण्याचं आपलं टार्गेट आहे. यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होते की मॅक्रो स्टॅबिलिटी एस्टॅब्लिश होते आहे. फिस्कल डेफिसिट, रुपी स्टेबिलिटी, करंट अकाउंट डेफिसिट ह्या साऱ्या गोष्टी मॅनेज होत आहे आणि त्याच्यामुळे रिस्क खाली येत आहेत. त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी बजेटमध्ये आता काय मिळेल, पुढे काय होईल ते बघतो, पण मला वाटतं ॲज अ स्ट्रक्चरल थिंग्स आपण मॅक्रो स्टॅबिलिटी एस्टॅब्लिश करतोय आणि त्याच्यामुळे लॉंग टर्म आपलं ग्रोथ वाढीला त्याची चालना मिळेल. आता यालाच अनुसरून पुढचा प्रश्न आहे की तुम्ही बजेट नंतर पोर्टफोलिओमध्ये काही स्पेसिफिक बदल करणार आहात का? म्हणजे पोर्टफोलिओ अमुक एका सेक्टरचं वेटेज कमी करून दुसऱ्या सेक्टरचं वेटेज वाढवावं असे काही निर्णय घेण्यात येत आहेत का? बजेटनंतर ऑब्व्हियसली थोडं कॅपिटल साईड किंवा जे इंडस्ट्रीयल गुड्स कंपनी आहेत तिकडे आम्ही थोडं वेट रॅशनलाइज करू. जिथं ऑब्व्हियसली स्टॉक्स पण तिथं भरपूर महाग आहेत, व्हॅल्युएशन जास्त आहेत आणि आता कॅपेक्स साईडला थोडं रॅशनलायझेशन होत आहे. गव्हर्नमेंटने मागच्या 3 वर्षात कॅपेक्स स्पेंड भरपूर वाढवले आणि ह्या वर्षी एक थोडं रियालिटी चेक आहे. त्याच्यामुळे जिथं स्टॉक महाग आहेत, खूप त्यांनी ऑलरेडी परतावा दिलेला आहे, तिथं आम्ही प्रॉफिट बुकिंग करतोय आणि दुसऱ्या साईडला कन्झम्पशन साईडचे थोडे स्टॉक्स किंवा बँकिंग अँड फायनान्स सेक्टर जे व्हॅल्युएशन खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि त्या सेक्टरसाठी मॅक्रो स्टॅबिलिटी खूप पॉझिटिव्ह असते, त्या सेक्टरमध्ये मला वाटतं आता आपण थोडं वेट वाढवू शकतो. ओके, पुढचा प्रश्न घेणार आहोत. मात्र एका प्रेक्षकानं प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे कुठल्या पद्धतीच्या म्युच्युअल फंडमध्ये सध्या गुंतवणूक करणं हे योग्य राहील? ज्या लोकांची ऑलरेडी गुंतवणूक आहे त्यांनी आपली गुंतवणूक जर फिरवायचा निर्णय त्यांना घ्यायचा असेल तर कुठले त्याने म्युच्युअल फंड निवडायला हवे? मिड कॅप, स्मॉल कॅप, लार्ज कॅप, मल्टी कॅप, इंडेक्स फंड, डेब्ट फंड, कुठल्या पद्धतीचे त्यांनी म्युच्युअल फंड निवडायला हवे? मला वाटतं आधी जे आहेत इन्व्हेस्टमेंट जिथं आहेत ते फिरवण्याची अजिबात गरज नाहीये, कारण म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मसाठी करतो आणि ॲट द मॅक्रो लेवल, इकॉनॉमी लेवल किंवा मार्केट लेवल असं काही खूप म्हणजे वाईट गोष्टी होत नाही, चांगल्याच गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे तिथं लोकांनी इन्व्हेस्टेड राहायला पाहिजे. उगाच
तिथनं निघून दुसरीकडे जाण्यात आपल्याला टॅक्सेशनचंही हे करावं लागतं. तिथं लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स लागू शकतात आणि कंपाऊंडिंग जी असते ती डिस्टर्ब होते. सो त्याच्यामुळे पहिली गोष्ट, जिथं आहे तिथं काही हलवण्याची किंवा चेंज करण्याची गरज नाहीये. आणि ह्या एन्व्हायरमेंटमध्ये एक आपण डोमेस्टिक इकॉनॉमीबद्दल बोललो, पण ग्लोबल इकॉनॉमीमध्येही भरपूर गोष्टी अनसर्टनिटी आहेत. पर्टिक्युलरली प्रेसिडेंट ट्रम्प आल्यानंतर टेरिफ्स वगैरे लावणे, ते मागे घेणे आणि दुसऱ्या कंट्री रिटिलिएट करतायत, त्याच्यामुळे थोडी अनसर्टनिटी आहे. मला वाटतं मागच्या 3 वर्षात 4 वर्षात लोकांना 20 ते 30% CAGR सवय झाली आहे. पहिली गोष्ट, पुढे जाऊन आपल्याला ते मॉडरेट करायला पाहिजे एक्सपेक्टेशन. 12, 13, 5 वर्ष ठेवले तर एक्सपेक्ट करू शकता. आणि फंड लेवलला आय थिंक फ्लेक्झी कॅप किंवा हायब्रिड कॅटेगरीचे फंड यावेळेस जास्त मला वाटतं चांगले आहेत, कारण मिड कॅप स्मॉल कॅप अजूनही महाग आहेत आणि तिथं थोडे जी मागच्या 3 वर्षात जशी स्ट्रॉंग अर्निंग ग्रोथ आली, प्रॉफिट कसे स्ट्रॉंग वाढले, तशी पुढे जाऊन वाढण्याची शक्यता थोडी कमी झालेली आहे. त्याच्यामुळे लार्ज कॅप चांगले वाटतात आणि फ्लेक्झी कॅप किंवा इक्विटी हायब्रिड फंड्स मला वाटतं यावेळेस परफेक्ट पोझिशन आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी. ओके. अर्थसंकल्पामध्ये यावर्षीच्या सरकारी कर्जाचं प्रमाण कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्याचा एकूण परिणाम हा व्याजदरावर कसा होईल असं तुम्हाला वाटतंय आणि त्याचा गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो का? जर होणार असेल तर तो त्यांनी कसा घेतला पाहिजे? अगदी बरोबर. म्हणजे हे ऑब्झर्वेशन आहे की गव्हर्नमेंट डेट कमी करण्यासाठी खूप ट्राय करत आहे आणि त्याचंच मेन टार्गेट म्हणजे फिस्कल डेफिसिट त्यांनी खाली आणलं आहे आणि त्याचं हळूहळू गोइंग फॉरवर्ड डेट टू GDP सुद्धा कमी होईल किंवा ॲटलिस्ट स्टेबल राहील. याचा परिणाम असं होईल की जी मॅक्रो स्टेबिलिटी मी जी आधी बोललो, म्हणजे ओव्हरऑल अर्थव्यवस्थेच्या लेवलवर जी स्टेबिलिटी आपण एस्टॅब्लिश करतोय मागच्या 4-5 वर्षापासून, त्याच्यामुळे एकतर इंडियाचं क्रेडिट रेटिंग अपग्रेड होण्याचे चान्सेस वाढत जात आहेत आणि जेव्हा क्रेडिट रेटिंग होईल तेव्हा कदाचित फॉरेन फ्लोज भरपूर येतील इंडियामध्ये आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल किंवा इंटरेस्ट रेट खाली येण्याचे चान्सेस आहेत. आणि ह्याच ऑब्जेक्टिव्हने किंवा ह्याच दिशेने आपण वाटचाल करतोय मागच्या 4 वर्षात. द बजेट जे आहेत मागच्या 4 वर्षाचे ते हाच ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे मला वाटतं पुढे जाऊन इंटरेस्ट रेट खालीच येत राहतील. थोडे खालीवरचे सायकल असतील, बट ओव्हरऑल इंटरेस्ट रेट भारतामध्ये कमी येत राहतील. आणि जर इन्व्हेस्टर्सला इन्फ्लेशन बीट करायचं असेल किंवा इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न ऑब्व्हियसली इन्फ्लेशनपेक्षा जास्त पाहिजे असतील, तर हळूहळू इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी ॲसेटचं प्रपोर्शन एक लेवलपर्यंत यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतं पुढे जाऊन इक्विटी इन्व्हेस्टमेंट करणं फायद्याचं राहील. इंटरेस्ट रेट किंवा जे फिक्स इन्कम रिलेटेड इन्स्ट्रुमेंट असतात ते मोस्टली मला वाटतं एक पार्किंग मनी किंवा जे पुढच्या 3-4 वर्षात लागणारे पैसे आहेत त्याच्यासाठीच वापरायला पाहिजे. बट जर आपलं जे अमाऊंट आहे, इन्व्हेस्टेबल अमाऊंट, जी 4-5 वर्ष नाही लागणार आहे, अशी अमाऊंट मला वाटतं फ्लेक्झी कॅप फंड, हायब्रिड फंड्समध्येच गुंतवण्याचे चांगलं होईल, म्हणजे रिटर्न चांगले मिळू शकतात. ओके. जर व्याजदर कमी होणार असेल तर त्याचा फायदा होईल अशा रिअल इस्टेट, ऑटो अशा क्षेत्रामध्ये सध्या पडझड जी चालू आहे ती गुंतवणुकीची उत्तम संधी मानू शकतो का? तुमचं असेसमेंट याबाबतचं काय? रिअल इस्टेट एकतर मागच्या 3 वर्षात बऱ्याचशा शहरांमध्ये भाव वर गेलेले आहेत रिअल इस्टेटचेही, आणि ते एक मायक्रो मार्केटमध्येच म्हणजे रिअल इस्टेटचे असेसमेंट करावी लागते. प्रत्येक मायक्रो मार्केट, मुंबई घ्या, हैदराबाद, बँगलोर, प्रत्येक सिटीचं एक आपलं रिअल इस्टेटमध्ये समीकरण असतं. त्याच्यामुळे एक ओव्हरऑल व्ह्यू देऊ शकत नाही. पण मला वाटतं ह्या बजेटमध्ये गव्हर्नमेंटने 2 गोष्टी रिअल इस्टेटसाठी पॉझिटिव्ह केल्या आहेत. एक तर जो TDS कापावा लागतो रेंटवर, त्याची मर्यादा 2,40,000वरून 6 लाखापर्यंत केली आहे. त्याच्यामुळे 6 लाखापर्यंत आता TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड सोर्स लागणार नाही. आणि दुसरं, आधी एक सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी अलाउड होती, त्याच्यावर टॅक्स लागत नव्हता. आता त्यांनी 2 सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीज टॅक्स फ्री केलेल्या आहेत. या दोन्ही गोष्टीमुळे रिअल इस्टेटची गुंतवणूक, थोडी लोकांची डिमांड वाढू शकते. बट मला वाटतं रिटर्न पर्स्पेक्टिव्ह ह्या लेवल ऑफ म्हणजे रिअल इस्टेटच्या प्राइसेसपासून भरपूर रिटर्न मिळणं कठीण आहे. त्याच्यामुळे मला वाटतं रिअल इस्टेट आय एम नॉट सो बुलिश. ॲक्च्युली रिअल इस्टेट ऐवजी मी म्हणेल की पुढच्या मे बी 12-18 महिन्यासाठी सोन्यातील गुंतवणूक
चांगली असू शकते. तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंड किंवा गोल्ड ETF किंवा दुसऱ्या प्रकारे सोन्यात थोडी गुंतवणूक करू शकता. ती जरा जास्त फायदेशीर असू शकते आणि तिथं एक लिक्विडिटी असते. म्हणजे रिअल इस्टेटला घेणं विकणं भरपूर ट्रान्झॅक्शन कॉस्ट आणि ते अवेलेबल असतात. आजकाल सोन्यामध्ये गुंतवणूक करणं फारच सोपं झालेलं आहे. आणि मला वाटतं सोन्यामध्ये बिकॉज ऑफ द ग्लोबल अनसर्टनिटी जे आहेत, ट्रम्प आल्यामुळे टेरिफ किंवा करन्सी वॉर्स एक्सेट्रा, त्याच्यामुळे सोन्याला एक अपसाईड डॉलर टर्म्समध्ये आहे सोन्याच्या प्राइसेसला. आणि आपण पाहिलं की रुपी सध्या डॉलरच्या कम्पॅरिझनमध्ये खाली येतोय, डिप्रिशिएट होतोय. 85चा आता 87, 87.5 आजच झाला आणि अजून थोडा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला डॉलर टर्म सोन्याचे भाव वाढू शकतात आणि प्लस रुपी डेप्रिशिएशनमुळेही सोन्यामध्ये बेनिफिट मिळू शकतो. त्याच्यामुळे मी रिअल इस्टेटपेक्षा सोन्याला प्रेफर करेन, सोन्यातली गुंतवणूक प्रेफर करेन. ओके, आणखी एका प्रेक्षकाने प्रश्न विचारलाय, सर्वसामान्य प्रेक्षक आहेत, त्यांनी असं विचारलंय की सध्याची जी परिस्थिती आहे ती पाहता आम्ही NFO मध्ये गुंतवणूक करणं हे जास्त फायदेशीर ठरेल की एक्झिस्टिंग फंड आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं हे फायदेशीर ठरेल? मला वाटतं NFO किंवा एक्झिस्टिंग फंड मध्ये काहीही फरक नसतो. NFO मध्ये इन्व्हेस्टर्स अट्रॅक्ट होतात कारण 10 रुपयाचं एक युनिट मिळतं आणि एक्झिस्टिंग फंडमध्ये जी NAV चालू असते वर्षानुवर्षे त्याप्रमाणे ती NAV असते, 80 रुपये, 100 रुपये, 200 रुपये. पण पुढे जाऊन आपल्याला रिटर्न पर्सेंटेजमध्येच मोजायचे असतात. आपण रिटर्न ॲब्सोल्यूट अमाऊंटमध्ये मोजून काही उपयोग नाही. 10चा NAV 12 झाला, 20% रिटर्न, आणि 100 रुपयाचा NAV 120 झाला, परत 20%च रिटर्न. त्यामुळे काही हे नाही आहे, फरक नसतो NFO किंवा एक्झिस्टिंग फंडची जी NAV असते. एक्झिस्टिंग फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा हा एक फायदा असतो की त्या फंडचं ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला माहिती असतं. त्या फंडचे फंड मॅनेजरने कशा प्रकारे गुंतवणूक मॅनेज केलेलं आहे मागच्या 3 वर्षात, 5 वर्षात, कशा प्रकारची त्याची फिलॉसॉफी आहे स्टॉक सिलेक्शनची, ते सगळं माहिती असतं. त्याच्यामुळे माहीत असलेल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं कधीही अधिक चांगलं असतं कम्पेअर टू. सो मी म्हणेल की NFO ही ठीक आहे. जर NFO काही नवीन सोल्युशन घेऊन येत असेल किंवा काही नवीन प्रोडक्ट घेऊन येत असेल तर त्यामध्ये नक्की जाण्यात अर्थ आहे. पण NFO मध्ये जो थीम आहे तोच जर एक्झिस्टिंग फंडमध्ये ऑलरेडी अवेलेबल असेल तर माझ्या मते एक्झिस्टिंग फंडमध्येच किंवा जे फंड चालू आहेत तिथंच जाण्यात जास्त फायदेशीर ठरेल. ओके, पुन्हा एकदा मूळ विषयाकडे बोलूया की व्याजदरात जर कपात होणार असेल तर डेप्ट फंडातली जी गुंतवणूक असते त्याच्यावर नेमका कसा परिणाम होऊ शकतो? पॉझिटिव्ह होईल का निगेटिव्ह होईल? व्याजदरात कपात होणे किंवा जे गव्हर्नमेंटचा 10 इयर रिस्क फ्री रेट असतो तो खाली येण्यामुळे डेट फंडची ऍक्च्युली NAV वर जाऊ शकते. कारण हे समीकरण जे असतं व्याजदर कमी होणे आणि बॉन्डच्या प्राइसेस हे नेहमी रिव्हर्समध्ये काम करतं आणि त्याच्यामुळे जर ऍक्च्युअलमध्ये व्याजदर खाली आले तर इन नियर टर्म डेट फंडमध्ये ऍक्च्युली म्हणजे रिटर्न परतावा चांगला मिळू शकतो. ओके, गेल्या 4 महिन्यात आपण बघितलं तर बाजार चांगला पडलेला बघायला मिळतोय. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की गुंतवणूक करताना आता लमसम करावी का SIP वाढवून त्यामध्ये जी रक्कम असते ती वाढवत न्यावी? नेमकं तुम्ही काय या ठिकाणी सल्ला द्याल? ऍक्च्युली मागच्या 2-3 महिन्यापर्यंत आमचाही कॉशियस व्ह्यू होता, पण आता डिसेंबर जानेवारीमध्ये बऱ्यापैकी मार्केटमध्ये करेक्शन आलं आहे. बऱ्याचशा शेअर्सचे भाव 30-40% खाली आलेले आहेत. आणि आता जे रिस्क इव्हेंट होते आमच्या मते जसे 3rd क्वार्टरचे रिझल्ट किंवा अमेरिकेत प्रेसिडेंट्सनी नवीन गोष्टी करणे किंवा बजेट, या सगळ्या रिस्क इव्हेंट आता बऱ्यापैकी मागे पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं आता फ्लेक्सी कॅप फंड किंवा इक्विटी हायब्रिड कॅटेगरी सारखे जे फंड आहेत त्यात लमसम इन्व्हेस्टमेंटही आपण करू शकतो. आणि जर जे थोडे जास्त रिस्की फंड असतात, थोडे मिड कॅप, स्मॉल कॅप, तशा टाईपच्या फंड्समध्ये आपण SIP द्वारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याच्यामुळे बेसिकली कम्पेअर टू म्हणजे 2 महिन्या आधीपेक्षा आता जरा मार्केटवर कम्फर्ट लेवल जास्त आहेत कारण बऱ्यापैकी करेक्शन झालेलं आहे आणि जे मोठे रिस्क इव्हेंट एक्सपेक्टेड होते ते पण आता होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं फ्लेक्सी कॅप किंवा असे डायव्हर्सिफाईड कॅटेगरी किंवा हायब्रिड कॅटेगरी फंडमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आपण जी सध्या जागतिक पातळीवर परिस्थिती बघतोय, टॅरिफ वॉर सुरू झालेलं आहे. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, चायना, वेगवेगळे देश आता याच्यामध्ये उतरायला लागलेले आहेत.
काउंटर स्ट्रॅटेजी पण हे देश अवलंबताना दिसत आहेत अमेरिकेविरुद्ध. तर अशा परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये व्होलेटिलिटी आहे, भारतावर पण त्याचा परिणाम होतोय. तर बरोबर. अशी कुठली सेक्टर आहेत जी सध्याच्या घडीला मंदीत पण संधी साधण्याची गुंतवणूकदारांना एक संधी उपलब्ध करून देताना दिसते? आपण बोललो की जागतिक लेवलवर भरपूर अनसर्टनिटी आहे किंवा करन्सी वॉर होऊ शकतात. पण असं असून सुद्धा मला वाटतं की आपले जे IT सेक्टर आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टर, तिथं गुंतवणूक करणं म्हणजे प्रॉस्पेक्ट त्याचे चांगले झालेले आहेत. ह्या सेक्टरमध्ये मागच्या 2-3 वर्षात कंपनीज थोड्या डाऊन फेजमधून जात होत्या. त्यांचे रिव्हेन्यू किंवा सेल्स चांगल्या प्रकारे वाढत नव्हते. पण आपण बघतोय की आता जे अमेरिकन कॉर्पोरेट्स आहेत, अमेरिकन बँक्स आहेत, त्यांची फायनान्शियल हेल्थ खूपच छान आहे. तिथं ग्रोथही होत आहे आणि त्याच्याच बरोबर रुपी डेप्रिशिएट होत आहे. आपल्या IT कंपन्यांना डॉलरमध्ये रिव्हेन्यू मिळतो आणि मग त्याचं रुपीमध्ये कन्व्हर्जन होतं. त्याच्यामुळे त्यांना जर आधी $1 रिव्हेन्यू असेल तर ₹84 मिळायचे, आता त्यांना 87.50 पैसे मिळतील. तो एक फायदा आहे. ओव्हरऑल मार्केटमध्ये IT कंपनीजचे व्हॅल्युएशन अजूनही थोडं रिझनेबल आहे. त्यांच्या हिस्टॉरिकल व्हॅल्यूपेक्षा म्हणजे मागच्या 10 वर्षात जिथं जे ट्रेड करायचे त्याच्यापेक्षा ते जास्त आहे. पण ओव्हरऑल कम्पेअर टू से इंडस्ट्रीयल किंवा कॅपिटल गुड किंवा कन्झ्युमर FMCG स्टॉक्स यांच्यापेक्षा व्हॅल्युएशन अजूनही मला वाटतं रिझनेबल आहे. त्याच्यामुळे मला वाटतं IT सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, पर्टिक्युलरली IT लार्ज कॅप कंपनीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं एक चांगला मला वाटतं विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी मिळालेला आहे. आपण बघितलेलं होतं की 2023-2024 मध्ये थीमॅटिक फंड हे मोठ्या प्रमाणावर आलेले, गुंतवणूकदारांनी देखील त्याला ठीकठाक प्रतिसाद दिलेला होता. यंदाच्या वर्षामध्ये कुठले थीमॅटिक फंड हे तुमच्या मते चांगले ठरू शकतात गुंतवणूकदारांच्या मते दृष्टीने, आणि त्यांचा परफॉर्मन्स नेमका कसा राहू शकेल? बरोबर. मला वाटतं ह्या वर्षी किंवा पुढच्या 2 वर्षासाठी बँकिंग आणि फायनान्स सेक्टर किंवा त्या सेक्टरचे जे थीमॅटिक फंड असतात ते चांगले करू शकतात. आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की मागचे 2-3 वर्ष मोठ्या प्रायव्हेट बँक्स किंवा मोठ्या NBFC यांच्याकडनं काही रिटर्न मिळालेले नाही. ॲक्च्युली 2021-22 पासून बऱ्यापैकी कंपन्यांमध्ये ह्या सेक्टरच्या रिटर्न मिळालेले नव्हते, कारण बरेच प्रॉब्लेम होते. कुठे मॅनेजमेंट चेंज होत होता, कुठे निम कॉम्प्रेशन होतं वगैरे, बरेच प्रॉब्लेम होते. आणि त्याचबरोबर मागच्या 1 वर्षात भरपूर FIs सेलिंग करत होते आणि जेव्हा FIचं सेलिंग होतं तेव्हा जास्त करून बँकांमध्ये ते सेलिंगची इंटेन्सिटी जास्त असते. त्याच्यामुळे बँकिंग स्टॉक्समध्ये जेवढे बाकीच्या सेक्टर्समध्ये पैसे बनले तेवढे नाही मिळाले रिटर्न. आता पुढे जाऊन मला वाटतं की आपण बजेट नंतर बघतोय की जसं मी बोललो मॅक्रो स्टेबिलिटीज एस्टॅब्लिश होत आहे. बजेटमुळे कदाचित RBIला एक विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे की रेट कट ते करू शकतात किंवा लिक्विडिटी जी आहे सिस्टीमची ती वाढवू शकतात किंवा ते CRR कटही करू शकतात. बजेट 4.4 डेफिसिट टार्गेटमुळे RBIला जो फ्लेक्झिबिलिटी मिळाली आहे लिक्विडिटी वाढवण्याची किंवा इकॉनॉमीला ग्रोथ बूस्ट देण्याची, ती बऱ्यापैकी वाढली. आणि ते ट्रान्समिशन जे असतं, मॉनिटरी पॉलिसी ट्रान्समिशन जे असतं ते बँकांच्या थ्रू होतं. म्हणजे लिक्विडिटी वाढल्यावर बँकांना डिपॉझिट वाढतात आणि मग त्यांचे लोन देण्याची एबिलिटी वाढते आणि मग सगळं प्रॉफिटही वाढू शकतं. त्याच्यामुळे मला वाटतं पुढे जाऊन बँकांचे जे फंडामेंटल्स आहेत ते भरपूर इम्प्रूव्ह होतील. 2-3 क्वार्टर नंतर त्याच्यात अजून थोडा स्पीड येईल. आणि जे सेलिंग इंटेन्सिटी मला वाटतं ते बऱ्यापैकी आता शेवटच्या टप्प्यावर येत आहे. जानेवारीमध्ये लेटेस्ट नंबर प्रमाणे फॉरेनर्सने 80,000 कोटीचे शेअर्स विकले भारतातून. त्यातले मला वाटतं बऱ्यापैकी बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधले विकले गेलेले असतील. त्यांची जी शेअर होल्डिंग होती आता ती इंडियामध्ये बऱ्यापैकी खाली आलेली आहे. इव्हन इंडियन म्युच्युअल फंड्सकडेही बँकिंग आणि फायनान्सचे जे आधी असायचं इन्व्हेस्टमेंट त्याच्यापेक्षा कमी आहे. आणि जेव्हा फंडामेंटल्स इम्प्रूव्ह व्हायला लागतात तेव्हा बाईंग चालू होते. त्याच्यामुळे मला वाटतं बँकिंग अँड फायनान्स व्हॅल्युएशन्सही भरपूर अट्रॅक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे ह्या सेक्टरमध्ये पैसे चांगले बनू शकतात कम्पेअर टू एनी अदर सेक्टर इन द इकॉनॉमी.
धन्यवाद अतुलजी, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघत होतो म्युच्युअल फंडचं फ्युचर नेमकं कसं असणार आहे, खास करून जी जागतिक अस्थिरता निर्माण झालेली आहे, अर्थसंकल्प सादर झालेला आहे, रुपया घसरतोय, डॉलर वाढतोय, या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायचं याचं आम्ही मार्गदर्शन तज्ज्ञांच्या मदतीनं करण्याचा प्रयत्न करत असतो. जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना, गुंतवणूकदारांना एक विनंती की कोणतीही गुंतवणूक करण्याच्या आधी तुमच्या सल्लागाराचा सल्ला नेहमी घ्या आणि त्याच्या मदतीनंच तुम्ही गुंतवणूक करा. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहता NDTV मराठी.